चालू केलं का? धन्यवाद सगळ्यांना. तनुनं दूध आणलं ना, किती उशीर झालाय. दूध आण म्हणते, ते काय दूधच आणि ना. मग या बघा 3 पाकिटं सांगितले तर त्यांनी 2च पाकिट आणले. म्हणलं जाऊ दे बाबा, 2 तर 2 आत्ताच गरम करून देते बस. आपल्या पोरला कामाला जायचं ना. आज नाश्ताच केला नाही. म्हणलं दूध गरम करून द्यावं. एकच पाकिट उकळते, लवकर होईल. बाकीचं नंतर उकळते. दही नाही लावायचं. गॅस पण चालू नाही. त्याला मला अशीच याद नाही राहत बघा. ती आता कामाला निघल ना, थांबणार पण नाही. साडी लई चापुड या विराग येत नाही त्या साडीच्या. आणि एवढी महागाची साडी आहे, 700ची का काय वाटतं. चहा करायला येतो. तुम्हाला चहा करून देते. चहा करून देते म्हणलं तर मला. चहा ठेवते दूध. बघा भांडे एकीकड आणि मी एकीकड. अरे बाबो, असंच मला येडवलं होतं. काय माहिती पातीला तिखट आहे का चहाच आहे माहित नाही. दाताने तोडला तर काय करू. कुठं चाकू धोंडू आणि कुठं कैची धोंडू. ठेवत नाही तर इथं कैची. दोन चपात्या बनवल्या ना, म्हणलं चहा चपाती खाते आपलं तनू आणि लक्कन. तनू लक्कन म्हणलं खाते ना चहा चपाती. साखर पण संपली या, चहापत्ती पण संपली. साखर तर एवढी दिसायली. सामानच आणणार. पुरी कोणतंच सामान नाही बघा घरामध्ये. डब्या खाली पडलं. पैसे पण नाहीत पुरीकडे आणायला. मग ते माझे 50-60 हजार रुपये गेल्या महिन्यात गेले. तर आता कसे गेले 50-60 हजार तेच कळणार. ठोस खारी बिस्किट, ठोस खारी बिस्किट तुम्ही गेल्या महिन्यात लय सामान आणलं ना. तिलाच मग कळला नाही हिस्सा. पण आता लागली या ते मालक बोलायला आहे माझे पैसे कुठे गेले बँक मधले. हिसाब करते तर म्हणते माझ्या हाताने 50-60 हजार गेले. आता तिने तर खाल्ले थोडे, घरातच सामान आणलं असं ना.
तसा माझा विश्वास आहे मुलीवर, खोटं नाही बोलत. विश्वास करते मी आपल्या सुनाईवर, ती खोटं नाही बोलत. काय बी असू दे, माझ्या बरोबर खोटं नाही बोलत, तेवढा तरी विश्वास करते मी. का 2 चपाती केल्या का? आता पीठ मळायचं मला लय कंटाळा आलाय. आता ह्याच 1 चपाती लक्ष्मण खाईन, लखन खाईन आणि 1 चपाती तनू खाईन. माझ्या कमरात दुखायला लागले, लय दुखायले. आणि जेवण नाही बघा, 3 दिवस झालं जेवण नाही. 3 दिवस झालं जेवण नाही. उगा 2-3 घास खाते, बाकीचं खातच नाही. काल सकाळी 1 केळ खाल्लं, आज सकाळी 1 केळ खाल्लं. असं तोंड कडू पडलंय माझं. तरी दवाखाना केला की तोंड कडू पडलंय. काय करणार मी तरी? आता मी काय असे तसे नाहीये. मला बरं वाटलं ना, मी काय खाऊ ना आपलं 2-4 घास तरी खाते. माझा नाही एवढा नखरा खायचा. आणि आता तर बघा वसर खायचं मला काय माहिती, आणायला आणावं वाटतं, खावं बी वाटते. केलं ना तर नकोच वाटते, खायला नको वाटते. ताटातलं मी असं ठेवून देते, बाबा नको आपल्याला. आणि कोरभर भाकर खाऊन उठते, असंच व्हायलंय मला. म्हणलं आपलं चहा पाणी बनवत एखादा इडव करावं म्हणलं. 8 महिन्याचा मोठा इडवत नाही ना, लय दिवस झाले माझा मोठा इडव नाहीये. मग म्हणलं 2-3 इडव करून ठेवते. वापस जायचंय मोशीला. आता हे दूध कशावर खाणार आहे आपला लखन काय माहिती. शेंगदाण्याची खिचडी बनवायची म्हणून हे बघा शेंगदाणे मी भाजून ठेवले. आता दूध पिणार आहे का चहा पिणार आहे ते पण माहित नाही बरं का आपल्याला. पण जवळ राहून दूध द्यावं का असंच होते. जवळ राहून दूध वरी गेला तर काय नाही हो, पण इथं खाली सांडलं ना पुसायचं लय ताप होतं. एक तर मला इथं उभं वाटत नाही कमराने, आणि जेवण नाही काय नाही. 2-3 दिवस झाले काय खाऊ वाटत नाही. कंबर दुखायली आहे काय माहिती. काही आपले खड्डे असतात ना, हे इकडून तेव्हा इकडून खड्डे असतात ना, ते लय दुखायला लागले माझं. तर काय सांगत बसावं. चला चहा देते आपल्या तन्मयला, आपल्या लखनला दूध देते. लखनला दूध देते. साखर टाकू का नको डबा नेऊन ठेवते. त्याला पाहिजे असतं तर घेईन, नाही तर नाही घेणार. ठोसा असेल तर देते त्याला, नाही तर चपाती देते. आपल्या तनुला बी देते चहा. तनुला चहा देते. लखनला दूध देते. उठू वाटा नाही, बसू वाटा नाही, मन लागा नाही. चला आपण लखनला दूध दिलंय, तनुला चहा दिलाय. बघा चपात्या आहेत, या 2 जण 1-1 खाते चपात्या. धन्यवाद सगळ्यांना.